हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. मी सुप्रिया व्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत करते. जसं की टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्लॉग कशावरून आहे. तर जसे की 6:30 वाजले तर आम्ही दोघेही उठलो होतो. 6:30 वाजताच उठलो होतो, पण थोडा आरामात उठून बसलो वगैरे, थांबलो जरा. त्याच्यानंतर म्हटलं की आता उठून आवरायला पाहिजे, नंतर भरपूर उशीर होणार होता. कारण की 10 वाजता भटजी येणार होते पूजेसाठी. मग लवकर जोपर्यंत आपण हळूहळू करतो ना तोपर्यंत मला लेटच होतं. म्हणून पटकनच त्यात मग आमच्या दोघांचं इथे असं डिस्कशन चालू होतं की कसं सुरुवात लवकर काम आवरायचं आहे. आणि इथे माझ्या नवऱ्याचं, अरे मला दाढी करायला जायचं आहे. म्हणजे एवढ्या दिवस काय करत होता, या काळ काय करत होता तू, आता नाही जायचं. तेच आमचं सकाळ आमचं त्याच्यावरूनच रामायण महाभारत चालू होतं. म्हटलं आत्ता अजिबात टाईम नाही, आता मला फक्त कामामध्ये मदत करायची कारण की प्रसाद बनवायचा होता 1.25 किलोचा. कारण की आम्ही पूजेसाठी बसणार आहोत दोघे. म्हटलं आणि अजून एक जोडपं आहे, ते काका आहेत आणि त्यांची वाईफ. पण शिरा मी बनवेल. प्रसादी शिरा बोलते, प्रसादी प्रसादी मी बनवेल. म्हटलं झाडू मारून घ्यावा पहिलं, नंतर एक काम संपलं ना एकदम. मला फक्त फ्रेश व्हायचं होतं लवकर, म्हणजे नंतरच मी काही बनवू शकते. प्रसादी वगैरे पूजा करायची होती. आणि मग म्हणून म्हटलं झाडू मारता एक साईडला पाणी ठेवलं गरम करण्यासाठी, आंघोळीसाठी. आणि झाडू मारून झाल्यानंतर आत बाहेरून पूर्णच म्हणजे व्यवस्थित होतं ना, व्यवस्थित क्लीन करायचं होतं सगळं. की एकदा की पूजेला गेलो का नंतर काहीच करू शकत नाही. त्याच्यानंतर मग दिवस अख्खाच जाणार असं म्हणून पहिलं घर साफ करायचं, त्याच्यानंतर पुढचं काही. त्यात मग साईड बाय साईड असं काम चालूच होतं. मी आतलं आवरून आली, परत पाणी तर काही एवढं भरायचं नसतं. आम्ही जास्त काही पाणी भरत नाही. फक्त ते टाकी भरायला लावली आणि एक हंडा कळशी भरली. 2 आमचे ते वॉशिंग मशीनसाठी हे लागतं, बॉटल असतात ना 15 लिटरच्या बाटली, ते भरून ठेवावं लागतात. कारण की पाणी खूप स्लो येते. मग तेवढं पाणी कपड्यांसाठी मग ते भरायला लागतात एक्स्ट्रा बस. बाकी असं जास्त काय असं मी भांडे वगैरे भरून ठेवत नाही. मग तो त्या साईडला ते करत होता. झाडू म्हटलं मी बाहेरचं आवरून घेते, तू त्या साईडचं कर. बाथरूम म्हटलं मी क्लीन करेन, टॉयलेट तू कर. आमची अशी मस्ती मी पहिलाच वॉर्निंग दिले, सांगितलं की अशी मस्ती करायची नाही जेणेकरून मी इरिटेट होईल. पण तो माझा नवरा काही सुधरत नाही. असं काही नाही काहीतरी त्याचं मस्करी चालू असते की मी इरिटेट होतेच. आणि आमचं तर भरपूर झालं. मी त्याला सांगते कंट्रोल कर भाई, मला करू दे, पटकन आवरू दे. त्याच्यानंतर मग बाहेरचं झाडू, एक तर माझं मी बाहेर झाडू ठेवलं होतं. आमचे सफाईवाले येतात कचरा नेण्यासाठी, त्यांना वाटलं फेकायचं, ते घेऊन गेले. सुपडी एक दिवस बाहेर आली, ती पण गायब झाली. मग मला बाहेर तोच झाडू वापरायला लागला जो घरात मी वापरते. त्याच्यानंतर मग म्हटलं बाहेरून पुसून काढलं, कारण की ते मी नाही वापरत. कारण की बाहेर भरपूर कचरा होतो, म्हणजे मातीसारखी बाहेर होते. मग ते मॉप मारणार, परत तेच आत घरात घेऊन येणार, मग ते चांगलं नाही. म्हणून मी कपड्यानेच बाहेर पुसून घेते. आणि मग इथे मी वॉशिंग मशीन चेक करायला की किती टाईम आहे अजून कपडे धुवायला. मी आतमध्ये बेडरूममध्ये वगैरे सगळं क्लीन करून आली होती. मग हे बाहेरचं तेवढं राहिलं होतं आणि खूप उशीर होत होता. म्हटलं मला तूच बाहेर लादी पोस, कारण की मला आता भरपूर उशीर होते. मला आंघोळीला पण जायचं होतं, कारण की 8 वाजायला तरी आले होते सगळं आवरता हे. आणि माझा विचार होता की 8 वाजताच रेडी करायची प्रसादी वगैरे बनवून, म्हणजे मला 2 तास, म्हणजे बोलतात ना नंतर मुलगी उठणार, मग तिच्यासोबत तिला थोडंसं तयार वगैरे करायला असंच टाईम जातो जास्त वेळ. म्हणून म्हणलं असं लवकर फ्री व्हायचं होतं जेणेकरून की मला पण स्वतःला तयार व्हायचं होतं छान असं. आणि त्यासाठी माझं नेहमी घाईच होते. मी किती असं विचार केलं की लवकर उठावून लवकर टाईम काढून घ्यावं जेणेकरून मला तयार व्हायला होईल. ते कधीच नाही होत माझं. पहिलं खूप आरामात जातं आणि लास्ट मोमेंटला खूप घाई गडबड होऊन जातेच शेवटी. इथे मग मी आंघोळ करून आल्यानंतर मग पूजा करायला घेतली, कारण की हे राहिलं का परत अजून उशीर होणार. मग पूजा करून घेतली. धूप आज कमी हे धूप जाळायचं होतं मला, ते आणलेलं मी, पण ते काय होतच नाही. म्हणून मी त्या कापुराने असंच धूप जाळलं गेलं, असं धूर नाही झाला. म्हणून ती छोटीशी एक स्टिक असते धूपची, ती वालीच लावली. आणि खूप दिवसापासून मी ह्या दिवसाची वाट पाहत होती. म्हणजे बोलतात ना असं खुशी होते, असं काय असलं तर खूप मज्जा तर येतेच म्हणा. तर पण असाच आजचा दिवस तो फायनली आला, असं झालं. मग मी नंतर बाहेर दरवाजावर हळदी कुंकूची बोटं उमटून घेतली, कारण की ते मला खूप आवडतं. रोज करायला मिळत नाही. मी हे नाही बोलत की मी हे रोज करते, अजिबात नाही, कारण की तेवढा वेळ मिळतच नाही.
हे सगळं करायला. मग जेव्हा संडेला तरी करते आणि कधीतरी असं वाटलं लवकर उठले तर ते करते मी, कारण की मला ते आवडतं करायला. पण वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी काही गोष्टी स्किप करते. देवपूजा पण असं पटकन अगरबत्ती लावली, दिवा लावलं, हार लावलं आणि पळते. कधी कधी ते पण माझ्याकडून स्किप होतं, कारण की नाही वेळ मिळत. असं झोप पण खूप अशी असते ना की नाहीच जमत त्या रेग्युलर गोष्टी करायला. पण कधीतरी होतंच त्या गोष्टी, असं नाही की डेली होतं, फक्त दिखावा म्हणून करायला लागतात, करायचं हे असं काही नाही. त्याच्यानंतर मी किचनमध्ये आले, कारण की मला केस ड्राय करायचे होते पण ते नाहीच भेटलं. म्हणून म्हटलं की अशीच वरतीच बांधले मी, केस पण सुकवले नाही की आणि मोकळे सोडले की प्रसाद बनते. त्यात मला जेवण बनवताना मुळात केस मोकळे सोडायला आवडतच नाही, तर प्रसाद बनवताना अजिबात नाही. मी असेच वरती बांधले आणि प्रसाद बनवायला घेतला. इथे मला 1.25 किलोचा प्रसाद बनवायचा होता, म्हणजे रव्याचं. तर सगळं मी असं ते मोजूनच बनवायला लागतं, ते तुम्हाला पण माहीत असेल. जी काय लिस्ट आहे 1.25 किलोच्याच मापाने सर्व व्यवस्थित बनवायचं असतं. इथे मग मी तेच 1.25 किलो तूप घेतला. हा 1 लिटरचा पॅकेट आहे आणि थोडं साईडला मी तूप ठेवलं होतं, जेणेकरून हे केळी असतात ती फ्राय करण्यासाठी आणि ड्रायफ्रूट 1 किलो मी ऑलरेडी पहिलं टाकलं असं, आणि हे साईडला ठेवलेलं तूप, जेणेकरून मला ह्यासाठी म्हणजे असं 1.25 किलोचा पूर्णच माप आहे. साखर, दूध, पाणी, फक्त केळी मी ह्याच्यात कमी टाकली, कारण की काही लोक बोललेले केळी नकोच टाकू, पण तरी पण मी केळी टाकली प्रसाद म्हटल्यानंतर, म्हणून मी जास्त नाही. पण 1.25 किलोमध्ये ना 8-9 तरी केळी टाकायलाच पाहिजेत. मी इथे 5च टाकले, पण ठीक आहे. आणि इथे एका जणांचं नाही, दुसऱ्यांची मदत घेणं खूप जरुरी आहे, की एकदाच दूध पलटी करू नाही शकत आपण. दूध आणि पाणीची मिक्स केलं होतं ते, मग तिथे मी करू शकतो, असं नाही थोडं टाकून परत आहे. पण जर आपल्या बरोबर आहेच माणूस हेल्पसाठी, तर मग कशाला असं करायचं ना. म्हणून मी त्याला म्हटली तू असं हळू जोरात, तुझ्या ताकद नाही, कारण की मला एवढं लगेच जमलं नाही, तर तू कर जरा. म्हणून मी असं थोडं दूध टाकत होती आणि तो असं हलवत होता मध्ये ते प्रसादी. मग दूध कसं असं एकदम ओतलं ना की एकदम असं उडतं अंगावर. मग थोडं हलवलं असं, ते गाठी पण वाढत नाही व्यवस्थित हे करण्यासाठी. इथे रेडी झालेला आहे माझा प्रसाद आणि मी खूप खुश झाली की सगळं इथपर्यंत तरी सर्व व्यवस्थित टाईमवर झालं. इथे मी रेडी झाली, इथे रेडी पण झाली मी. माझी मुलगी रेडी, आता आठवत नाही आहे मला खरं ती झोपले का मी तिला नाही उठलेली होती, सॉरी, खाली खेळायला गेली होती ती. लवकर उठवलं तिला. आणि त्यात आमचं बोलणं होतं लाडकी बहिणीचं, ते आम्हाला आलं पैसे 1500. मला मॉर्निंगला मी मोबाईल बघितलं, तीच मी सांगत होती मिस्टरांना की किती खुशी होते. त्यात खाली आले, मग हे सगळं आमचं सकाळची तयारी चालू होती. पण खाली मी आली, अजून म्हणजे बोलतात ना तयारी झालीच नव्हती, अजून ते मांडणं सुरूच होतं. इथे आलेले आहेत आमची भटजी. तरी आणि किती मग 11:30 का 11:45 आमची पूजा सुरू झाली. 10चं टायमिंग होतं, पण एवढा उशीर बोलतात ना ते लागतंच. असं टाईमवर कोणते कामं कधी झालेत का. आणि त्याच्यानंतर मग भटजी आले, बसलो. पण बोलतात ना पहिल्यांदा बसली होती मी पूजेसाठी, कारण की आमच्या लग्नानंतर पण आम्ही काय असून पूजा वगैरे केलीच नाही आहे. बोलतात ना ते कोरोनाच्या टायमाला आमचं लग्न झालेलं, त्याच्यानंतर काय असं म्हणजे आम्ही काही अजून विचार केलाच नाही. पूजा आम्ही आमच्या घराची पण पूजा अजून काही केली नाही आहे. करू आम्ही म्हटलं जसं वेळ टाईम मिळेल. थोडं पैशाचं पण प्रॉब्लेम असतं, म्हणून थोडंसं थांबून करू बोललं. पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता पूजेचा, कारण की खूप मला आवडतात अशा गोष्टी, पूजेत बसायला वगैरे. म्हणून असं आम्ही लोकांनी असं ठरवलं, असे बोलत होते सोसायटीमध्ये कोण बसणार, पण माझी इच्छा होतीच. पण आणि अजून दुसरे पण होते फ्रेंड्समध्ये, ते पण बोललेले बस, म्हणून मी बसले. आणि माझी पण इच्छा होतीच. आणि आम्ही असे 2 जोडे बसलेलो. एक आमचे ते साळवी काका आहेत, ते त्यांच्या वाईफ, आणि आम्ही दोघे. आणि इथे असं होत होतं की हे भटजी आहेत ते मराठी नव्हते, महाराष्ट्रीयन होते. पण मला कधी मध्ये जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा, जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा. ऐसा तो व्रत महिमाया पारवरुणी कैसा, भक्ती पुरस्कर पावशी तू जगदीचा. भक्तांच्या कर्मालू कर प्रथम तू सगळेगा. मोरे सुरसुत वासुदेव,
देव तुझी भीती मी खाऊ. गोव्यात पिकला काजू सुक्यात खायला का लाजू. इथे त्यानंतर दुपारनंतर 3:30 वाजता सगळे गेम सुरू झाले. तरी पण एवढा उशीर झाला ना येण्यासाठी लेडीजचं. तर अर्धे आमचे 2 गेम तर खेळलोच नाही आम्ही, कारण की उशीरच भरपूर झाला. मग इथे लहान मुलांचं कलरिंग सुरू केलं आणि भरपूर लहान मुलांचे पण गेम होते. जसे की अजून चमचागुटी वगैरे पण होतं, पण या लोकांनी मी रेकॉर्ड नाही केलं, मी वरती होती तेव्हा. आणि ते हळदी कुंकू सुरुवात केली मग आम्ही लोकांनी. हॅलो 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 हॅलो. कुठे गेले बघ. अरे इकडे इकडे. हे बेटू हो पंखा बंद करा. बंद करताना बघत नाही ते. हे बेबी बाजूला. Carry on. तुला दिसला ना झिरमिर पाऊस झाला झिरमिर तरी बदनाचा वारा गेला गेला निहाळा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना ट्रायंगल उडवशील ना. Jawa. एक आउट. अरे पुढे पुढे अजून पुढे आउट. हे बाद आहे 2 आउट झाले. आली झाडाला पाणी घालायचं. व्हिडिओ काढतोय. इकडे बघ ना. हो इकडे बघा.
कॅन्डिड बस. फायनली आम्ही आता घरी आलो आहोत. 1:45 झालेले आहेत. कारण की आज तर बोलतात ना पूर्ण दिवस असा बिझी गेलेला आहे आणि एवढं बेकार पद्धतीने थकला होता आता आम्ही सर्व. बस आता झोपायचं, यापुढे काहीच नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट, टेक केअर.